आणि मग सप्तशृंगी गड सोडल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज बंगालकडे रवाना होतात. पूर्वीचा काळ पायी प्रवास, या गावाला जाय त्या गाव. आता त्या मधल्या गावांमधले चमत्कार मी तुम्हाला सांगत नाही. चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये जाऊन पोहोचतात मच्छिंद्रनाथ महाराज. सर्वोपदयाळ नावाचा एक ब्राह्मण आणि सरस्वती नावाची त्याची पत्नी, अतिशय दयाळू, सदाचरणी, पुण्यवान, दान धर्म करणारे हे जोडपं. पण बरेच दिवस झाले त्यांना पुत्र संततीच नाही. आणि शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, सर्व संपत्ती असेल आणि संतती नसेल तर सगळं आसून नसल्यासारखं. रामायण ऐकलं असेल ना आपण. रामायणामध्ये दशरथ राजाला सगळं होतं, पण त्या दशरथ राजाचे उद्गार ऐका. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. घरामध्ये पुत्र असावा. कारण पुत्र का असावा? कारण पुत्राशिवाय त्या जीवाचा उद्धारच नाही. कारण त्याचं नावच पुत्र आहे. पुत्र या शब्दाचा अर्थ आहे पुमांता रयती इति पुत्र. हा म्हणजे काय? माणसाचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर ते गरुड पुराण तुम्ही वाचून घ्या. मृत्यू झाल्यानंतर पुमान नावाचा नरक असतो आणि त्या नरकातून वाचवण्याची क्षमता, वाचवण्याची ताकद फक्त पुत्रामध्ये असते. म्हणून पुत्र हा पिंडदान करण्याला समर्थ असतो. पुत्रच पिंडदान करत असतो. म्हणून शास्त्रामध्ये पुत्र हा अनिवार्य सांगितलेला आहे. आणि प्रत्येकाला वाटतं आपल्याला पुत्र असावा, पुत्र असावा, पण या जोडप्यांना पुत्र नव्हता. आणि मग हे मच्छिंद्रनाथ मजल दर मजल करत या गावामध्ये पोहोचले. आणि त्या सरस्वती नावाची जी बाई होती तिच्या अंगणामध्ये अलक निरंजन असा आवाज दिला. बाई पळत पळतच आली बाहेर. आपल्या दारामध्ये जर कोणी याचक आला ना, विनमुख नाही पाठवला पाहिजे. कारण शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, दरवाजामध्ये आलेला याचक जर विनमुख जात असेल तो रिकामा कधीच जात नाही. तो काहीतरी घेऊनच जातो. घेऊन जातो म्हणजे वस्तू नाही घेऊन जात. आपलं पुण्य घेऊन जातो, आपलं समाधान घेऊन जातो, आपलं ऐश्वर्य घेऊन जातो, आपलं सुख घेऊन जातो. म्हणून दारामध्ये आलेला याचक कधीही विनमुख पाठवू नये. बरं, त्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण आता मी सांगितलं. दुसरं कारण आहे, दारात आलेला याचक कधीही विनमुख पाठवता कामा नाही. कारण तो याचकच नसतो, तो आपल्याला शिकवायला येतो. दान देण्याची सवय ठेवा, दान देण्याची सवय ठेवा. दान धर्म करत चला, दान धर्म करत चला. मी दान धर्म न केल्यामुळे मला ही मागायची वेळ आली. आणि आपल्या दारामध्ये आल्यावर आपण त्याला म्हणतो का रे, दिसायला तर धाडदकट दिसतो, काम करायला काय होतं? आमचे तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा, तुला नाही देता आलं तर देऊ नको, पण बोलू नको. नका घालू दूध जयामध्ये सार आणि ताकाचे उपकार तरी करा. हे मच्छिंद्रनाथ महाराज ज्या वेळेला अंगणामध्ये येतात, अलक निरंजन म्हणतात, त्यावेळेला ती सरस्वती नावाची महिला पळत पळत येते. आपल्या अंगणामध्ये कोण साधू आलेले आहेत. गावचं पुण्य. काल पण या आपल्या भारताचा वैभव ज्या साधू मुनींच्या पुण्याने आपण अतिशय सुंदर जीवन जगतोय. केवळ कोणाचं तरी पुण्य असेल म्हणूनच. म्हणून असे साधू महात्मे
आज आपल्या गावामध्ये, आपल्या गावाला त्यांचा चरणस्पर्श आणि आपल्याला त्यांचं दर्शन प्राप्त होतंय. निश्चितच आपण सर्व गाव अतिशय पुण्यवान गाव आहे. आपल्या या गावामध्ये चालू असलेल्या या नवनाथ कथेच्या दुसऱ्या दिवसाच्या पुष्पामध्ये हरिभक्तीपरायण गुरुवर्य परमपूज्य रमेश गिरी महाराज, शिव गोरक्षनाथ आखाडा, गुरुवर्य योगी अमृतनाथजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. गुरुवर्य श्री लकीरनाथजी महाराज दिवास गुजरात या ठिकाणाहून महात्मे आपल्या या कथेला भेट देण्याकरता आलेले आहेत. सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आणि मग मच्छिंद्रनाथ महाराज बंगालमध्ये जातात. बंगालमध्ये गेल्यानंतर चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी सरस्वती सर्वोपदयाल या जोडप्यांच्या अंगणामध्ये जातात. अंगणामध्ये जाऊन आलक निरंजन म्हणतात आणि मग ती माता सरस्वती माता पळत पळत येते आणि स्वामीजींना पाहून, त्या साधूला पाहून तेजस्वी चेहरा, बोलते बाबा काय पाहिजे. आता भिक्षा मागणारा काय मागेल? अन्नच मागेल. पण बाबा माझी एक इच्छा आहे. म्हटले काय? मला सर्व आहेत पण पुत्र संतती नाही. आणि जगतामध्ये सगळं असून जर पुत्र संतती नसेल तर सगळं व्यर्थ आहेत. हा विषय आपला चालू होता. इथपर्यंत आपण आलेलो होतो. मच्छिंद्रनाथाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि विभूती काढली. आणि त्या मातेला सांगितलं, माते बघ, हे प्राशन कर, हे भक्षण कर. सुंदर असा पुत्र तुझ्या उदरी जन्माला येईल. जगताचं कल्याण करणारा भगवत भक्त चांगला पुत्र तुला तुझ्या कुळामध्ये, तुझ्या उदरी जन्माला येईल असं म्हटले. मच्छिंद्रनाथ महाराज हातामध्ये विभूती भस्म दिलं आणि निघून गेले. 12 वर्षानंतर येईल. 12 वर्षानंतर, 12 वर्षानंतर मी या मुलाची भेट घेईन. मच्छिंद्रनाथ निघून गेले. निघून गेल्यानंतर आता महिला, असं एखाद्या साधूनी फळ दिल्यावर, भस्म दिल्यावर शेजारीन म्हटली, बाई असे भस्माने जर फळांनी पोर व्हायला लागले, लग्न करतीलच कशाला. एक तर साधूच्या लय मुळावर उठले सगळे, आणि त्याच्यात तू हे भस्म खाल्यावर पुत्र होणार म्हणते. पटलं ना तिला. वाईट लवकर पटतं. भस्माने कुठं मुलं होतील का? विभूतीने कुठं मुलं होतील का? आणि त्या महिलांच्या सांगण्यावरून तिनं ते काय केलं, उकरड्यामध्ये टाकून दिलं. उकरड्यामध्ये टाकून दिलं आणि इकडं मच्छिंद्रनाथ महाराज पुढे गेले. मच्छिंद्रनाथांनी पुन्हा कालिका स्त्रीची भेट प्राप्ती, वीरभद्राशी युद्ध व समेट व स्वर्गामध्ये पर्यटन. मच्छिंद्रनाथ महाराज हे स्वर्गामध्ये सुद्धा जाऊन काही काळ राहून पुन्हा पृथ्वी तलावरती आलेल्याचं वर्णन आपल्या या नवनाथ ग्रंथामध्ये सापडतं. पुन्हा वज्रावती देवीचं दर्शन आणि तीर्थयात्रा, आणि पुन्हा फिरत फिरत बंगालमध्ये ज्या बाईला विभूती दिलेली होती ना, सरस्वती नावाच्या त्या देवीला, तिच्या अंगणामध्ये आले आणि आलक निरंजन म्हटले. बाईला काही ओळखता नाही आलं, पण यांनी ओळखलं. 12 वर्षापूर्वी हिला विभूती आपण दिलेली होती, हिला भस्म दिलेलं होतं. आता तो मुलगा 12 वर्षाचा झालेला असावा, पण बाईने ओळखलं नाही. मच्छिंद्रनाथांनी ओळख सांगितली. बाई सरस्वती तूच का? म्हटले हो बाबा. म्हटले तुम्ही कसं ओळखलं? अगं बाई 12 वर्षापूर्वी तुला भस्म दिलं, विभूती दिली, तुला पुत्र नव्हता, तू भस्म घेतलं, मुलगा कुठे? आणि मग बाईच्या लक्षामध्ये आलं, आपण तर या बायांच्या नादी लागून ते भस्म कशात टाकलं? उकरड्यामध्ये टाकलं.
डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं आणि बाबांना सांगू लागली, बाबा माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला. म्हटले काय? या अनेक स्त्रियांच्या नादी लागून त्यांचं ऐकून ते भस्म न खाता मी उखरड्यावरती टाकलं. म्हटले बाई कोणत्या उखरड्यावरती टाकलं? आणि मग त्या साधूला घेऊन मच्छिंद्रनाथांना घेऊन ती सरस्वती नावाची महिला त्या उखरड्यामध्ये जाऊन बघतोय तर काहीच नाही. मग ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ महाराज विचार करतात या उखरड्यामध्ये टाकलं, 12 वर्षापासून तू किती काडी कचरा शेण टाकलं असेल, किती मोठा थर झाला असेल. माझं बाळ हरी नावाचं बाळ. गोरक्षनाथाचा जन्म कोणाचा? हरी. मच्छिंद्रनाथाचा जन्म कोणाचा? कवी. आणि मग या शेणाने भरलेल्या उखरड्यामध्ये, शेणाला संस्कृत मध्ये गो म्हणतात, आणि त्याच्यापासून झालेली राख म्हणजे रक्षा, गोरक्ष. हाक मारतात गोरक्षा बाहेर आहे, आतून आवाज येतो गुरुदेव प्रणाम, पण मला बाहेर येता येत नाही. उखरडा बाजूला केला आणि त्याच्यामधून 12 वर्षाचा मुलगा अवतराला आला आणि त्या मुलाचं नाव आहे गोरक्ष. गोरक्षनाथ भगवान की. झाला काही गोळा, झाला काही बाय 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 गाता. आणि मग त्या उखरड्यामधून जन्माला आलेलं बाळ, उदयाला आलेलं बाळ, त्याचं नाव गोरक्षनाथ ठेवलं. 12 वर्षाचं, तेजस्वी, शरीरावरती तेज, चेहऱ्यावरती तेज. बाईच्या डोळ्यातून पाणी आलं. आपण या महिलांचं ऐकलं नसतं तर आपल्या उदरी जन्माला आलं असतं. 12 वर्षापासून या उखरड्यामध्ये हे बाळ राहिलंच कसं? आणि मच्छिंद्रनाथ महाराज त्या बाळाला घेऊन निघतात. ती माता नको नको म्हणते, मच्छिंद्रनाथ घेऊन निघतात. पण तिथंच मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली. काही काळ तिथंच राहिले, अनेक साधना केल्या, त्याला शिक्षण दिलं, तंत्र मंत्र विद्या दिली आणि संजीवनी मंत्राचा उपदेश तिथंच दिला.